घरामध्ये ज्या काही पुरी आहेत ना, ज्यांना फक्त नवराच पाहिजे असतो, त्या नवऱ्याचे आईबाप म्हणजे सासू सासरे सांभाळायला नको, सासू सासरे घरात असलेलं चालत नाही, एखादी चूक केली सासू सासऱ्यांनी जर म्हणलं का नाही बाई तू असं का केलं, असं कर, तसं नको करू, तर त्यांना लय खटकतं. मग नवऱ्याशी भांडण खेळायचं की तुमची आई अशी, तुमचा बाप तसा. अशा पोरींना मी एकच सांगते, तुम्हाला जर सासू सासरे घरात नको असतील ना, तर त्यांच्या पोराला घेऊन बाजूला राहण्यापेक्षा तुम्ही अनाथ आश्रमातल्या पोरांशी लग्न करा ना. अरे भारतामध्ये लय अनाथ आश्रम आहेत, बिचाराला आईबाप नसते, अनाथ आश्रमात मोठे झालेले असतात ना, अशा पोरांशी लग्न करा. म्हणजे लग्न झाल्यानंतर तुम्हाला सासू सासरेपाशी राहायची पाळी येणार नाही, सासू सासऱ्याला सांभाळायची वेळ येणार नाही. अरे लाजा वाटू द्या, तुमचे आईबाप जेव्हा तुमच्यासाठी स्थळ बघायला जातात ना त्या पोराच्या घरी, तर ते बघताना पोराला शेती किती आहे, पोराचं बांधलेलं घर आहे का, सिमेंटाचं घर आहे का, पोराला फोर व्हीलर आहे का, गाडी आहे का, घोडा आहे का, त्याला नोकरी आहे का. का हो, तुमचे आईबाप हे सगळं कशाला विचारतात? तुम्हाला तर सासू सासरे नको असतात. मग काय तुमचा नवरा जन्मला की लगेच नोकरी शोधून नोकरी करून ही सगळी प्रॉपर्टी कमवलेली आहे का? तुम्हाला सासू सासऱ्याची प्रॉपर्टी पाहिजे, पण सासू सासऱ्याला सांभाळायला नको. त्या सासू सासरे प्रॉपर्टी देत नसतील तर तुम्ही त्यांच्याशी वाद घालताय, कोर्ट कचेरी करताय, पण सासू सासऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला हिस्सा पाहिजे. मग त्या सासू सासऱ्याला कोण सांभाळणार? तुमच्याच आईबापाशी जर तुमची भाऊजाई अशी वागली तर तुमच्या अंगाच्या आग होती, अखंड तांडव चालू होतं तुमचं, माझी भाऊजाई चांगली नाही, माझी भाऊजाई अशी आहे तशी आहे. अरे तुम्ही तुमच्या घरातलं बघा ना, मग तुम्ही कसं वागताय. ते तुमचं असं काम असतं, आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून. ही प्रॉपर्टी कमवायला तुमच्या नवरीची मेहनत नसते, कारण नवरा तुमचा लग्न केलं तेव्हा असतो 20, 21, 22, 23, 24, 25 वर्षाचा. 25 वर्षामध्ये त्यानं हे कमवलेलं नसतं, त्याच्यातलं बालपणाचंच गेलेलं असतं 18-19 वर्ष तर. आणि 19 वर्षानंतर कुठं थोडं जे काम केलेलं असतं ना तुमच्या नवरीनं, ती त्याच्या पोटालाच संपलेलं, त्याच्या आईच्या इनला खायला प्यायला संपलेलं असतं. आणि तरी पण तुमचा बाप तिथं जाऊन सगळी प्रॉपर्टी बघतो आधी. मग ती प्रॉपर्टी तुमच्या सासू सासरेनं कमवलेली असते आणि ती तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे, पण तुम्हाला सासू सासरे नकोय. तर बापाला सरळ सांगायचं की बाबा मला अनाथ आश्रमातल्या एखाद्या पोराशी लग्न कर, मला काय सासू सासरे म्हातारपणापर्यंत सांभाळता येणार नाहीत. प्रॉपर्टी नसलं तरी चालेल, कारण कसं असतं ना, तुमचे जी सासू सासरे आहेत तुमच्या नवऱ्याला सांभाळताना ना, त्यांनी म्हातारपणाचे आपले आधार आहे, म्हातारपणाची काठी आहे, आपल्या पोटचा गोळा आहे. अरे त्यांनी स्वतःच्या पोटाला दावं बांधून काम केलेलं असतं आणि प्रॉपर्टी जमवलेली असते की उद्या चालून माझ्या लेकरासाठी होईल. तुमचा नवरा भले किती बी शिक्षण घेऊ द्या, हो किती बी शिकलेला असू द्या, नोकरी लागलेली असू द्या, पण तुमचा नवरा जेव्हापासून शाळा शिकून कॉलेज पर्यंत जाईपर्यंत आणि त्याला नोकरी लागेपर्यंत जी त्याच्या आईबापानं मेहनत केलेली असती ना, त्याची जरा जाणीव ठेवा. त्यांनी कर्ज पाणी सगळं काही केलेलं असतं पोराच्या शिक्षणासाठी. तुम्हाला मोठ्यापणा माझ्या नवऱ्याला एवढी पगार आणि माझाच नवरा कमवतो, घरात बसून खातेत. अरे जरा तरी लाजा पाळा, जरा तरी लाजा पाळा. तुम्हाला काय होते माहितीये का, तुमचे आई बाप जेव्हा पोरग बघायला जातात ना, तेव्हा सगळं बघून दिलेलं असतं सासू सासऱ्याला सुद्धा. मग सासू सासऱ्याला सांभाळायची जिम्मेदारी कुणाची? सासू सासऱ्याची प्रॉपर्टी तुम्ही खाणार आणि त्यांना बाहेरचे सांभाळणार का? तुम्हाला सासू सासऱ्यांनी बोललेलं जर एवढं सासू सासऱ्यांनी जर चुका काढल्यावर तुम्हाला एवढं झोंबत असेल तर खरंच अनाथ आश्रमात लग्न करा तुम्ही. प्रश्नच राहत नाही हो मग सासू सासऱ्याला, नंदेला, कुणालाच काहीच करायचा प्रश्न राहत नाही. पोरगच अनाथ बघायचं नाही. आजकाल पोरींचं असं इतकं चालू आहे ना, लग्न झालं की थोडं काय झालं की नवऱ्याला गोड बोलायचं आणि सासू सासरे पशीन घेऊन बाजूला राहायचं आणि पुन्हा त्यांच्या प्रॉपर्टीसाठी भांडायचं. मग त्यांचं बघायचं कोण? नाही, माझ्या ह्या व्हिडिओचा लय जणाला राग येईल. काही जण म्हणतील तुम्ही ह्याच्या आधी तर सासू सासऱ्याला बोलत होते, सुनेचं कौतुक करत होते. नाही, मी दोन्ही बाजू बोलते, दोन्ही बाजू मांडते. त्यामुळं फक्त एकच सांगते, तुम्हाला जर सासू सासरे नको असतील तर त्यांच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागू नका. तुमचा नवरा जो नोकरी करतो ना, त्या नोकरीचा सुद्धा अर्धा पगार तुम्ही सासू सासऱ्याला दिला पाहिजे. त्याचं कारण हेच आहे की नोकरी तुम्ही लग्नाच्या आधी नाही लावलेली पोराला. तुमच्या बापानं त्याची नोकरी बघून तुम्हाला तिथं दिलेलं असतं ना, तर ती नोकरी लावण्यासाठी त्या सासू सासरीची किती मेहनत आहे ना, हे तुमच्या बापाला बी कळणं गरजेचं असतं. त्यामुळं ना काय करायचं, आपल्याला नको आहे ना तर मग तो अर्धा पगार सुद्धा इकडे द्यायचा सासू सासऱ्याला. का? की बाबा ठीक आहे, पोरानं त्याच्या बुद्धीनं शिकला, पुढे गेला,
चांगली गोष्ट आहे, पण शिकवत असताना जी मेहनत लागलेली असते ना त्याच्या आईबापाला, त्या मेहनतीचं त्यांना नको, त्यांच्या कष्टाचं फळ नको का त्यांना? तुमच्या आईबापाला थोडा त्रास झाला तर तुमचा जीव तुटतो आणि तुम्ही मग त्या पोराच्या आईबापाला त्रास देताय. म्हणून परत एकदा सांगते, तुम्हाला जर सासू-सासरेपाशी राहायला नको वाटत असेल, त्यांना सांभाळायला नको वाटत असेल, त्यांना होणारा त्रास तुम्हाला जाणीव करून देत नसेल, तर सरळ एखाद्या अनाथ आश्रमातल्या पोराशी लग्न करा. कारण कशाला कुणाच्या एखाद्याच्या कुटुंबाचं वाटोळं करताय तुम्ही? बघताना सगळी प्रॉपर्टी बघून तुमचा बाप तिथं लग्न करून देतो आणि त्यांच्याच पोराला तुम्ही घेऊन बाजूला राहणार, त्याच्या पगारीवर आयुष्य चैन करणार. काय एखाद्या कुटुंबाला तोडताय? का कुणाच्या घरात आग लावताय? मग करा ना अनाथ आश्रमाच्या पोराशी लग्न. पुढचे प्रश्नच राहणार नाहीत. आणि हे कटू आहे पण सत्य आहे. नाही, भरपूर जणाला माझ्या ह्या व्हिडिओचा राग येईलच, कारण कित्येक तरी ठिकाणी मी बघते पहिला काळ जो होता, पहिला काळ म्हणजे काल कसं आमच्या वेळेसचा काळ, तो काळ वेगळा होता. त्यावेळेला खरंच सासू-सासरेच्या बंधनात राहावं लागायचं, धाकात राहावं लागायचं. खूप सारे बंधन होते. बाईच्या डोक्यावरचा पदर सुद्धा सुनेच्या पडायला भाग नव्हता. घरामध्ये काही बोलायला भाग नव्हतं. जसं असेल तसं सगळं चालायचं. पण आता तसं नाही. आता काही ठिकाणी असं झालंय ना, ही नंदी आहेतच, लग्न एकदा केलं की त्या आई बापाला इसरायचं. आई खाल्ली का, जेवली का, पिली का, बापानं काही केलं, काही घेणं देणं नसतं ह्यांना. कंटिन्यू त्या बायकोच्या पदराला धरून फिरायलेच असतात. जी बायको म्हणेल तीच खरं. आणि मग आई बाप काय, मग तिला सोडून देऊ का, मग तिला असं करू का, तू शांत राहा, तू 4 रात्र आगाव खाल्ल्या. अरे बाबा, तिने 4 रात्र आगाव खाल्ल्या म्हणूनच बायकोला सांग, तुझ्यापेक्षा तिचा अनुभव दांडगा आहे, लय नका बोटाने तिनं कमवलेलं आहे. बायकोला सांग, ही बायकोला सांगायची गरज असते. पण आजकाल पोराली वाटतंय बायकोला काय बोलायला गेलं तर बायको नांदल का नाही, आणि पुरी मिळणं कठीण आहे. त्यामुळं मग हाई हीच कशी का असं ना बाबा, हिलाच नांदवा, सगळं तिचं ऐका, सगळं. अरे तिचं ऐकण्यापेक्षा तिला आली तेव्हापासूनच जर तुम्ही थोडंसं स्ट्रिक्ट केलं, दाबात ठेवलं, तुम्ही तुमच्या आईला बहिणीशी कसं वागायचं शिकवलं ना, तर ती पुढं तसं करणार नाही. पण तुम्ही ती आली की तिला डोक्यावर घेऊन नाचताय. बाई डोक्यावर मुतली तरी चालेल, पण तू नांद, ही चालू आहे आजकालच्या जमान्यात. नाही, ह्या गोष्टी तुम्हाला थोड्या राग येण्यासारख्या आहेत, पण सत्य गोष्टी आहेत. तिनं कसं काय होतंय सवा सांगू का, 23, 24, 25 वर्षाचा होईस्तोवर ती पोराचं लग्न होत नाही. आणि मग लग्न झालं की त्याला बायको एवढी अप्रूप वाटती की काय होतं का नव्हतं, घुबडाला पवतं म्हणायचं काम आहे हो यांचं. ह्यांना बायको मिळत नाही लवकर, मग मिळाली की इकडे ते आईबापाला किती हाल होईनात, आईबापाला किती त्रास होईना. बायकोला त्रास नाही झाला पाहिजे का, तर पुढं ती नाही नांदली तर काय करायचं. पहिलीच मिळणं गेली ती, दुसरी कोण देणार आहे. ह्याच्यामुळं मग त्या आईबापाचे इतके हाल होते. अहो, जितकी तुम्हाला तिची गरज आहे ना, तिला बी तुमची तेवढीच गरज असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही एखाद्याचं जर तिच्या मनात वेगळंच काय असलं ना, तुम्ही तिच्या किती बी पुढं करा, तिचे लुगडे धुवा, नाही. पण ती आली तेव्हापासूनच जर तुम्ही तिच्याशी घरात एकदम म्हणजे सगळं रीतसर वागले ना, तर तिला एकच वाटणार, बाबा हे आपल्या नवऱ्याचा असा स्वभाव आहे, नवऱ्याला आपल्या आवडत नाही, त्याच्या आईबापाला आधी नीट सांभाळलं पाहिजे तरच आपला नवरा आपल्याशी नीट राहील, हे तुम्ही तिला दाखवून द्या ना. पण नाही, तुम्हाला तसं नाही का, तर तुम्हाला पहिलीच भेटायला गेली ती दुसरी कोण देणार.